आपल्या व्यंगचित्रातून पुण्याच्या वाहतुकीवर फटकारे उडवणारे ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे पुण्यात अल्पशा आजाराने राहत्या घरी मंगळवारी निधन झाले। दुपारी 1 वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। मंगेश तेंडुलकर हे दिवंगत लेखक विजय तेंडुलकर यांचे कनिष्ठ बंधू होते। पुण्याच्या वाहतुकीविषयी त्यांची व्यंगचित्रे गाजलेली आहेत। ते नियमितपणे दिवाळीच्या सुमारास पुण्याच्या चौकात उभे राहून वाहतुकीविषयक जागृती करणारी भेटकार्डाचे नागरिकांमध्ये वाटप करीत असत। मंगेश तेंडुलकर हे एक मराठी हास्य व्यंग्यचित्रकार असून त्यांनी काही विनोदी पुस्तकेही लिहिलेली आहेत। त्यांचे अनेक ललित लेख नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत। त्यांच्या व्यंग्यचित्रांची अनेकदा प्रदर्शने भरवली गेली आहेत। त्यांच्या व्यंग्यचित्रांमधून ते सामाजिक समस्यांना वाट देण्याचे काम करीत असत। शिवाय ते सामाजिक कार्यात उत्साहाने सहभागी होत असत। वयाच्या 75 नंतरही त्यांनी व्यंगचित्रे रेखाटणे सोडले नव्हते। अलीकडेच पुण्यामध्ये त्यांच्या व्यंगचित्राचे प्रदर्शन भरले होते। भुईचक्र, संडे मूड तर वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेल्या लेखांपैकी अतिक्रमण, कुणी पंपतो अजून काळोख, बित्तेशा दांकेशा अशा पुस्तकांना वाचकांनी दाद दिली। तर संडे मूड पुस्तकासाठी वि. पटवर्धन पुरस्कार आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ची. जोशी पुरस्कार मिळाला आहे। असे हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व हरवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। शहरातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांना आदरांजली वाहण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे, व्यंगचित्रकार चारुहास पंडित, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, खासदार वंदना चव्हाण, पुणे शहर वाहतूक पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। मंगेशांचं बोलणं आणि मंगेशांच्या बोटात उतरलेल्या व्यंगचित्रांच्या रेषा यात मोठं काय हे सांगणं मला अवघड आहे। मला दोन्ही गोष्टी त्याच्या मोठ्या वाटल्या की त्याच्या बोलण्यामध्ये मार्मिकता असे, तितकाच तो विवेकही होता। टवाळी करणं हा त्यांच्या व्यंगचित्रांचा कधीही भाग नव्हता। कोणाबद्दलही अनादर, कोणाबद्दलही कोचिष्टा अजिबात न करताना, पण जर त्याचं समजा आपल्याला एखादं मत वेगळं वाटत असेल, पटत नसेल, तर तेही मार्मिकरित्या सांगणं हे ते आपलं कर्तव्य समजत असत। त्यांनी काढलेली व्यंगचित्र मी नेहमीच म्हणतो की एखाद्या लेखा इतकी, कुसुमाग्रजांच्या कविते इतकी आणि राजवाड्यांच्या मतमांडणी इतकीच महत्त्वाची आहेत। आज एक सरस्वतीचा पुत्र आपल्या नकळत आपल्यापासून दूर गेलेला आहे। पण मला वाटतं हा जगाचा नियम आहे, केव्हा तरी तो दिवस येणारच असतो। फक्त इच्छा ही असते की आपण निघालात, मग आपण जे काही काम करत होतात ना त्यातलं मला जे करण्यासारखं असेल ना ते मी माझ्या उरलेल्या दिवसात मी नक्की करेन। मंगेशराव, हेच आमचं तुम्हाला वचन, आश्वासन, नवे वचनच। वचन पाळायचं असतं, आश्वासन फक्त बोलायचं असतं। सादर प्रणाम। ही आम्हा सर्व मराठी व्यंगचित्रकारांच्या दृष्टीने अतिशय दुःखदायक घटना आहे। खरं तर आम्ही व्यंगचित्र कलेकडे वळलो त्यात मंगेश तेंडुलकर यांचं नाव खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यांच्या चित्रांनी आम्हाला या कलेकडे वळण्यास मदत केली। मराठीतले जे अनेक मान्यवर व्यंगचित्रकार आहेत त्यापैकी मंगेश तेंडुलकर हे एक मोठं नाव आहे आणि आज ते आपल्यात नाहीत, याचं आम्हाला खूप दुःख वाटतंय।